अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे बनावट कागदपत्रे सादर करून जन्मदाखला मिळवण्याच्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार 27 जणांविरुद्ध चौकशी सुरू होती, ज्यामध्ये 5 जणांची चौकशी अंती खात्री पटल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात आरोपींच्या नावांची यादी समोर आली आहे, ज्यात नजराना बी साहेब खा, सय्यद करामत अली, शेख नजीर शेख रशीद खान अयान आणि अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे। जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती, परंतु समितीचा अहवाल येण्यापूर्वीच या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने तपासणी सुरू केली आहे। संबंधित कागदपत्रे आणि आरोपींच्या कृत्यांचा तपास करण्यासाठी अधिक पावले उचलली जात आहेत। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा आता महाराष्ट्रात 5वी FIR गुन्हा दाखल झाला आहे। अंजनगाव सुर्जी अमरावती जिल्ह्यात 1484 अर्ज प्रमाणपत्राची चौकशी होणार आणि बांगलादेशींना पकडून परत बांगलादेश पाठवले जाणार। असे गंभीर प्रकरण समोर येत असल्याने प्रशासन अधिक कडक पावले उचलण्यास तयार आहे। या तपासामध्ये काय निष्कर्ष लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे।